नमस्कार. सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा विशेष कार्यक्रम आहे, सांगीतिक कार्यक्रम आहे आणि सगळा कंप्लीट कार्यक्रम आपल्या सभासदांनीच सादर केलेला आहे. भूप एक सांगीतिक नादयात्रा असं आजच्या कार्यक्रमाचं शीर्षक आहे. त्याची संकल्पना आहे डॉक्टर रश्मी फडणवीस आणि संहिता लिहिली आहे डॉक्टर रश्मी फडणवीस आणि वासंती गोखले यांनी. आणि आजच्या कार्यक्रमाला आपल्याकडे विशेष अतिथी आलेले आहेत. ते म्हणजे आपल्याला कदाचित वाचलं असेल आपण पोस्टरमध्ये की आजचा कार्यक्रम जो आहे तो डॉक्टर अशोक रानडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आपण करत आहोत. ते फार मोठे संगीत दिग्दर्शक म्हणा किंवा संगीत समीक्षक म्हणा, संगीत शिक्षक, शास्त्रीय संगीतामध्ये, भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये त्यांचं खूप मोठं नाव आहे. तर डॉक्टर अशोक रानडेंचे भाऊ आलेले आहेत, अरुण रानडे, आणि त्यांच्या स्नुषा समीक्षा रानडे. या दोघांचं आपल्याला स्वागत करायचं आहे. मी त्या दोघांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर येऊन दर्शन द्यावं. तर आता कार्यक्रमाची सूत्र मी सगळी रश्मी फडणवीस आणि वासंती ताईंच्याकडे देते. नमस्कार. संगीत कला ही शुद्ध कला मानली जाते आणि संगीताला स्वतःची भाषा असूनही ती खूप विस्तृत आहे. संगीताचं अस्तित्व हे स्वतः संगीतच आहे आणि म्हणूनच रागसंकल्पनेनं भारतीय संगीतात एक अमूर्तपण साकारलं जातं. हे क्षेत्र अनुवंशिक मानलं जातं, पण तरीही कला आणि शास्त्र यांची जोड दिल्यास ते उमजणं आणि मेहनत करून शिकणं हेही यात अतिशय महत्त्वाचं आहे. आणि असं मार्गदर्शन करणाऱ्या डॉक्टर अशोक रानडे यांच्या संगीत प्रवासास हा कार्यक्रम समर्पित आहे. डॉक्टर रानडेंच्याच भाषेत सांगायचं झालं तर एका अथांग नादसागराला हे किनाऱ्यावरील रेतीकणांनी दिलेलं विनम्र अभिवादन आहे. कला म्हणजे काय? कला म्हणजे आकार, रंग, ध्वनी, हावभाव, तालबद्ध हालचाली यांच्याद्वारे भावना आणि सर्जनशील कल्पना यांचा आविष्कार म्हणजे कला. अनुवंशाने व्यक्तीच्या सुप्त शक्ती जागृत होतात, तर मार्गदर्शनाने त्याचा विकास होतो. यासाठीच गुरुवर्य डॉक्टर अशोक रानडे यांच्याकडे आम्ही म्हणजे डॉक्टर मनोज भाटवडेकर, डॉक्टर शेखर आंबर्डेकर, डॉक्टर अरुण बोरकर आणि आम्ही गेलो होतो. तेव्हा काही महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी आम्हाला शिकवल्या आणि त्या आमच्या मनात इतक्या कोरल्या गेल्या आणि असं वाटतं की आपल्या सर्वांना सुद्धा छोटासा त्यातला भाग कळला तर ते जास्त उचित होईल. म्हणून चला तर आता आपण भूप राग पाहणार आहोत. त्याची वैशिष्ट्य जाणून घेऊया. भूप गीतामध्ये आहे, भावगीतामध्ये आहे, नाट्यगीतामध्ये आहे, भक्तिगीत, अभंग असा सर्वस्वी सगळ्या बाजूनी विचार करणारा, सर्वस्वी नांदणारा हा राग, सहज सुंदर वावरणारा हा राग ऐकूया. भूप रागाचा संसार केवळ 5 स्वरांचा. हे सगळे सूर शुद्ध स्वरूपात, म्हणूनच हे शुद्ध स्वर वातावरण शुद्धी करतात. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील औडव जातीचा कल्याण ठाटाचा रागांग सुद्धा याला म्हणतात. आता प्रत्यक्षच अनुभवूया. आरोह अवरोह पकडीसहित भैरवी चित्रपटातील रागाचे चलन दाखवणारे ओम नमः शिवाय गीत सादर करीत आहेत
माया कुलकर्णी. शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. तीन लोक में दृष्टि सारी, तीन लोक में दृष्टि सारी, सृष्टि सारी समान. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. पर्वत पर्वत क्यों चढ़े, पर्वत पर्वत क्यों चढ़े, नदी पार क्यों जाए, पर्वत पर्वत क्यों चढ़े, नदी पार क्यों जाए, जो मिलना है यही है, तीन खोज धन पा. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नमः शिवाय. नमः शिवाय. रात्रीच्या पहिल्या प्रहरी गानसमय असला तरी हा उतरतो तो जणू सूर्य रथावर आरूढ होऊन. सकाळच्या वेळचा शुचिर्भूत भाव आणि मनाची प्रसन्नता, पहाट पक्षी होऊन सर्वांना जागवणारी ही आल्हाददायक सुरावटच. गीतकार रमेश अणावकर, संगीतकार वसंत प्रभू. गीताचे बोल आहेत प्रभाती सूररभी रंगती. गात आहेत बागेश्रीताई पारिक. प्रभाती सूररभी रंगती, दश दिशा भूपाळी म्हणती. प्रभाती सूररभी रंगती, दश दिशा भूपाळी म्हणती. प्रभाती पानी अमृत शिंपिता, उषाहासरी हसते धुंदित. पानो पानी अमृत शिंपिता, उषाहासरी हसते धुंदित. जागी होन फुले सुगंधित, जागी होन फुले सुगंधित. तालावर डोलती प्रभाती सूररभी रंगती. दश दिशा भूपाळी म्हणती. प्रभाती
वा, छान नागेशताई. खरंच किती प्रसन्न वाटतं. म्हणूनच भारतीय शास्त्रीय संगीत विशारद आणि समीक्षक डॉक्टर अशोक रानडे म्हणत की नादबिंदू आणि कालबिंदू यांचा एकदम होणारा आविष्कार म्हणजे स्वर. यातून निर्माण होणारे नाद, ध्वनी, आघात, आवाज, गोंगाट हे सगळे विश्लेषण आहे. एखाद्या कलाकाराचा एखाद्या रागाशी इतका जवळचा ऋणानुबंध जमतो की तो राग म्हणजेच कलाकाराची ओळख असं वाटतं. तर ऐकूया बाळ कोल्हटकरांच्या लेखणीतील वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेलं भूप रागावरती आधारित रचना उठी उठी गोपाळा. गात आहेत सुनीता बुटाला आणि प्रतिभा सराफ. चंदन गंधित धूप तुला दाविला स्वीकारावी पूजाता उठी उठी गोपाला उठी उठी गोपाला उठी उठी गोपाला पूर्व दिशेला गुलाल उधळून पूर्व दिशेला गुलाल उधळून ज्ञानदीप लाविला ज्ञानदीप लाविला गोरस अर्पून अवघे गोधन गोरस अर्पून अवघे गोधन गेले यमुनेला गेले यमुनेला धूपदीप नैवेद्य असा धूपदीप नैवेद्य असा सदुपचार झाला स्वीकारावी पूजाता उठी उठी गोपाला उठी उठी गोपाला उठी उठी गोपाला उठी उठी गोपाला. भूप रागातील असं प्रसन्नतेचं सुरेल तत्व संगीतकार सुधीर फडके यांनी पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सुंदर काव्यात गुंफलंय. 1961 साली गाजलेल्या भाभी की चुडियामधलं हे गीत रागदर्शन आणि रागाची पकड या गाण्यात दृष्टीस पडते. ज्योती कलश छलके. गात आहेत वैशाली जोशी. छलके ज्योति कलश छलके ज्योति कलश छलके ज्योति कलश छलके पूरे गुलाबी लाल सुनहरे रंग बादल के ज्योति कलश छलके ज्योति कलश छलके
वाला सच सपने कल के, सच सपने कल के, ज्योति कलश छल के, ज्योति कलश छल के। हुए गुलाबी लाल सुनहरे रंग दर बादल के, ज्योति कलश छल के, ज्योति कलश छल के। असं वातावरण निर्माण करणारा हा अत्यंत मधुर राग. दैवताला महत्त्व दिलं तर समप्राकृतिक राग देस्कार होतो आणि निषादाचा स्पर्श झाला तर शुद्ध कल्याण होतो. कसा तो ऐकूया चोरी चोरी या चित्रपटातील शंकर जयकिसन यांच्या संगीत रचनेतून. तर गीतरचना आहे हसरत जयपुरींची. पंछी बनो उडती फिरो सादर करीत आहेत प्रतिभा सराफ, प्रिया राजे आणि सुशील हाटे. पंछी बनूं उड़ती फिरूं मस्त गगन में, आज मैं आजाद हूँ दुनिया के चमन में। पंछी बनूं उड़ती फिरूं मस्त गगन में, आज मैं आजाद हूँ दुनिया के चमन में। हिलोरी हिलो हिलो हिलोरी, हिलोरी हिलो हिलो हिलोरी। ओ मेरे जीवन में चमका सवेरा, ओ मिटा दिल से वो गम का अंधेरा। ओ दिल खेतों में गाए कोई लहरा, ओ यहाँ दिल पर किसी का ना पहरा। रंग बहारों ने भरा मेरे जीवन में, रंग बहारों ने भरा मेरे जीवन में, आज मैं आजाद हूँ दुनिया के चमन में। पंछी बनूं उड़ती फिरूं मस्त गगन में, आज मैं आजाद हूँ दुनिया के चमन में, आज मैं आजाद हूँ दुनिया के चमन में, आज मैं आजाद हूँ दुनिया के चमन में। नालेल्या जणू गर्भवतीच्या, न्यालेल्या जणू गर्भवतीच्या सोजवळ मोहकतेनी, बंदर मुंबा पुरीचे उजळीत येई, माघा मदली प्रभात सुंदर. काहीशा अंधेऱ्या पण उजेडाची चाहूल देणाऱ्या मुंबईचं हे वर्णन कविवर्य मर्ढेकर करतात. असाच हा भूपराग, त्याची शास्त्रात सांगितलेली वेळ, भूपाचे स्वर आणि धुंद रात्रीशी जोड घालण्याची संगीतकाराची प्रतिभा सारच विलक्षण. अशीच एक गदिमा यांची रचना आणि मास्टर कृष्णरावांनी संगीतबद्ध केलेलं गीत धुंद मधुमती हासत रातरे नाथरे गात आहेत सुनीता बुटाला. मधुमती रात रे नाथ रे, हो धुंद मधुमती रात रे नाथ रे। तन मन नाचे यौवन नाचे, तन मन नाचे यौवन नाचे, उगवला रज
निछा नाथ रे नाथ रे नाथ रे हो धुंद मधुमती रात रे नाथ रे हो धुंद मधुमती रात रे नाथ रे जललहरियादीत धावती हरित तटाचे ओठ चुंबिती ओठ चुंबिती जललहरियादीत धावती हरित तटाचे ओठ चुंबिती ओठ चुंबिती येई प्रियकरा अलीर मने कमलांत रे नाथ रे हो धुंद मधुमती रात रे नाथ रे हो धुंद मधुमती रात रे नाथ रे या रागाच्या समयावर डॉक्टर अशोक रानडे सांगत असत. रात्रीच्या पहिल्या रात्री प्रहरी शृंगारात शिरणारा हा भूप अलगद बाहेर येऊन भक्तिरसात कसा विलीन होतो ते आता आपण पाहणार आहोत. ईश्वराला विनम्र भावाने सुद्धा जागं कसं करता येतं ही रवींद्र भटांची रचना, सुधीर फणके यांचं संगीत. उठी श्रीरामा गात आहेत वैशाली कानू. श्रीरामा उठी श्रीरामा पहाट झाली पूर्व दिशा उमलली उभी घेऊन कलश दुधाचा कौसल्या माऊली कौसल्या माऊली श्रीरामा होमगृहिया ऋषी मुनीचे सामवेद रंगले गोशाळेतून कालवडीचे दुःखपान संपले मंदिरातले भाट चालले गाऊन भूपाळी उभी घेऊन कलश दुधाचा कौसल्या माऊली कौसल्या माऊली उठी श्रीरामा उठी श्रीरामा उठी श्रीरामा. सुरेख सुरेख. खरंच 5 स्वरांचा भूप नावाप्रमाणे नृपती म्हणून वावरतो. पंच उषक कालाचे सूर घेऊन येतो. महाराष्ट्राला अभिमान वाटावी अशी चिरस्मरणीय अमर भूपाळी म्हणजे घनश्याम सुंदरा. होनाजीच्या पुण्याच्या टेकड्यांनी वेढलेल्या क्षितिज रेषेवर पाहिलेला सूर्योदय आणि त्यावेळची जीवनशैली या प्रासादिक काव्यास थोडी आध्यात्मिक झालरही आहे. भूप रागाच्या सावलीतील ही भूपाळी संगीतकार वसंत देसाई यांनी अप्रतिमपणे मराठी मनावर
कोरून ठेवली आहे. शब्दरचना शाहीर होनाजी बाळा, संगीतकार वसंत देसाई, गीताचे बोल घनश्याम सुंदरा. गात आहेत प्रदीप प्रधान आणि माया कुलकर्णी. सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला, घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला. उठिलव करी वनमाळी वनमाळी, उठिलव करी वनमाळी, उदया चली मित्र आला, घनश्याम सुंदरा. सरली राती, काडीधार शिरपात्र घेऊनी, धेनु अंबरती, रक्षिताती वासुरे हरी, धेनु स्तन पानाला. उठिलव करी वनमाळी वनमाळी, उठिलव करी वनमाळी, उदया जळी मित्र आला, घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला, घनश्याम सुंदरा. खरंच अजूनही मोहवणारी ही भूपाळी. डॉक्टर अशोक रानडे आम्हाला नेहमी सांगत असत की जन्माला येण्यापूर्वी आईच्या उदरात बाळ तालनादाला प्रथम परिचित होतं, आणि हा ताल असतो आईच्या हृदयाचा, आणि त्या ठोक्यांमुळे तो ताल शिकतो, ते बाळ ताल शिकतं. मग जन्मल्यानंतर त्याला आईकडून इतरांकडून होणाऱ्या आजूबाजूच्या स्वरांवरून स्वर समजू शकतात, आणि स्वर समजायला लागले की गाण्यातनं तो स्वर ओळखू शकतो. पहिल्या 4-5 वर्षात ताल, 6-7 वर्षामध्ये स्वर ओळख, नाद 10-11 वर्षानंतर, आणि त्यानंतर स्वरसंहिता आणि श्रुती अभ्यासण्याची कुवत येते. त्यामुळे प्रत्येकाने मात्र एक लक्षात ठेवायचं की तोंडी लावल्यासारखं संगीत कधीच ऐकायचं नाही किंवा शिकायचं नाही. सुखाची सावली या चित्रपटातील सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं हे पद गदिमांची अर्थात शब्दरचना आणि दत्ता डावजेकर यांचं संगीत रचना असलेलं पार्वती वेची बिल्वदले सादर करीत आहेत विद्या पेठे. पार्वती वेची बिल्वदले, पार्वती वेची बिल्वदले, बिल्वदले. शिवमूर्तीचे करीते चिंतन, शिवमूर्तीचे करीते चिंतन, भावमुग्ध डोळे. पार्वती वेची बिल्वदले, पार्वती वेची बिल्वदले.
प्रसन्न शंकर प्रसन्न शंकर फुलेल हरणी प्राजक्तावर प्राजक्तावर तो तर भासे प्रसन्न शंकर प्रसन्न शंकर सुमने कसनी हास्यराचे भूमीवर निखळे पार्वती वेची बिल्वतळे पार्वती वेची बिल्वतळे शिवमूर्तीचे करीती चिंतन शिवमूर्तीचे करीती चिंतन भावमुग्ध डोळे पार्वती वेची बिल्वतळे पार्वती वेची बिल्वतळे. अशीच एक मराठीतील अजरामर रचना 1954 साली आलेली बिल्हण ही संगीतिका कविवर्य मंगेश पाडगावकरांनी लिहिलेली ही स्वररचना पंडित जितेंद्र अभिषेकी बुवांचं सादरीकरण आणि आपल्या पुलंचं संगीत म्हणजे दुग्ध शर्करा योगच अत्यंत आशयाची श्रीमंत अभिव्यक्तीचं दर्शन घडवणारी रचना माझे जीवन गाणे सादर करीत आहेत प्रदीप प्रधान. माझे जीवन गाणे गाणे माझे जीवन गाणे गाणे माझे जीवन गाणे गाणे व्यथा असो आनंद असू दे व्यथा असो आनंद असू दे प्रकाश किंवा तिमिर असू दे प्रकाश किंवा तिमिर असू दे वाट दिसो अथवा ना दिसू दे वाट दिसो अथवा ना दिसू दे गात पुढे मज जाणे जाणे माझे जीवन गाणे गाणे माझे जीवन गाणे गाणे माझे जीवन गाणे जीवन गाणे जीवन गाणे. सुंदर. अशोकजी सांगा, संगीत हे साधन चित्रपट आणि भावगीतात जरी वापरलं गेलं ना तरी शास्त्रीय संगीतात मात्र ते साध्यच राहिलं. गीत रामायणाच्या प्रक्षेपणाच्या वेळी ग दी माडगुळकरांच्या लेखणीतून वेळीच अवतरलेलं बाबूजींच्या स्वरात बद्ध झालेलं विलक्षण अजरामर गाणं आपण ओळखलंच असेल. सोय श्री रामप्रभू ऐकते सादर करीत आहेत विद्या पेठे सुनीता बुटाला. प्रभु ऐकती स्वये श्री राम प्रभु ऐकती कुशलव
रामायण गाती कुशल रामायण गाती ते श्री राम प्रभु ऐकती स्वय श्री राम प्रभु ऐकती कुशल रामायण गाती कुशल रामायण गाती मार दोघे एक वयाचे सजीव पुतळे रघुरायाचे कुमार दोघे एक वयाचे सजीव पुतळे रघुरायाचे पुत्र सांगती चरित पित्याचे पुत्र सांगती चरित पित्याचे ज्योतीने तेजाची आरती ज्योतीने तेजाची आरती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती स्वय श्री राम प्रभु ऐकती स्वय श्री राम प्रभु ऐकती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती काही वेळेस शांत भव्य असलेल्या याच भूपाच्या स्वरातून मनाची बेचैनी जाणवते. भारा तांबे यांची कविता वसंत प्रभूंनी संगीतबद्ध केलेलं हे गीत कळाच्या लागल्या जीवा सादर करीत आहेत हेमांगी राजनेकर. लागल्या जीवा मला की ईश्वरा ठाव्या कुणाला काय हो त्याचे कुणाला काय सांगाव्या राजा लागल्या जीवा असेच रुदाली चित्रपटातील मोले घातले रडाया ची रुदाली जिथे नाही आसू नाही माया रागातील मध्यस्वर पंचमाचा केलेल्या गाण्यातील प्रयोग किती कातरता निर्माण करतो.
गीतकार गुलजार आणि संगीतकार डॉक्टर भूपेन हजारिका. गीत दिल हुम हुम करे गात आहेत शीला निमकर. दिल हुम हुम करे घबराए, घन गम गम करे गरजाए, एक बूंद कभी पानी के मोरी अखियों से बरसाए. दिल हुम हुम करे घबराए. इस तन को छुआ तूने, उस तन को छुपाओ जिस मन को लगे नैना, वो किसको दिखाओ. मोरे चंद्रमा तेरी चांदनियां जलाए, तेरी ऊंची अटारी मैंने पंख लिए कटवाए. दिल हुम हुम करे घबराए, घन गम गम करे गरजाए, एक बूंद कभी पानी के मोरी अखियों से बरसाए. दिल हुम हुम करे घबराए. अशोकजी म्हणत की काही राग हे काही कलाकारांच्या स्वरातच जवाहिरासारखे शोभून दिसतात. कलाकार आणि स्वर यांचे अद्वैत नातं रसिक श्रोते मग अनुभवतात. भूप रागाची बैठक मिटल्या डोळ्यांनी आता अनुभवणार आहोत आपण. भूप राग म्हटला का प्रथम आठवतो आपल्याला किशोरीताईंची गायकीचा सूर. एक अतूट बंध होता तो. द्रुतलयीतील ही स्वरमाधुर्याने बहरलेली बंदिश भूपरागाच्या सादरीकरणाचा एक असामान्य मानदंडच बनून गेली आहे. शब्दरचना व संगीत रचना दोन्ही किशोरीताईंच्या आहेत, तर सादर करीत आहेत माया कुलकर्णी. सहेला रे आ मिल जाए, सहेला रे आ मिल जाए, सहेला रे आ मिल जाए, सहेला रे मिल जाए.
रे मिल जाए सप्त सुरन के भेद सुनावे सहेला रे मिल जाए सहेला रे सप्त सुरन के भेद सुनावे सहेला रे मिल जाए सहेला रे जन्म जन्म के संगन भूले संगन भूले जन्म जन्म के संगन भूले जन्म जन्म के संगन भूले अब के मिले तो बिछड़ न जाए सहेला रे मिल जाए सहेला रे सहेला रे सहेला रे अब के मिलन का भेद जाए जन्म जन्म के संगन भूले संगन भूले संगन भूले जन्म जन्म के संगन भूले अब के मिले तो बिछड़ न जाए सहेला रे मिल जाए सहेला रे मिल गाए सहेला रे मिल गाए सहेला रे मिल गाए मिल गाए सहेला रे सहेला रे सहेला रे आता जरा चित्रपट साम्राज्यातील
विशेषतः हिंदी गाण्यांचा परामर्श घेऊया. भूप म्हणजे निखळ शुचिर्भूतता असं नाही. हा नृपती आहे, म्हणूनच तो स्वैर वागू शकतो. आरोहातील अंगाची ही उडती रचना गीतकार आनंद बक्षी आणि संगीतकार आर डी बर्मन यांचं हरे राम हरे कृष्ण मधील कांचिरे गीत गात आहेत सुशील हाटे. हे हो हे हो हो हे कांची कांची रे प्रीत मेरी साची रुक जान जा दिल तोड़ के. हो कांची रे प्रीत मेरी साची रुक जान जा दिल तोड़ के. हो रुक जान जा दिल तोड़ के. तेरे हाथों में है मेरी डोरी जैसे, कच्चे धागे से मैं बंधा आया ऐसे. हो तेरे हाथों में है मेरी डोरी जैसे, कच्चे धागे से मैं बंधा आया ऐसे. मुश्किल है जीना दे दे ओ हसीना, मुश्किल है जीना दे दे ओ हसीना, वापस मेरा दिल तोड़ के. कांची रे प्रीत मेरी साची रुक जान जा दिल तोड़ के. हो रुक जान जा दिल तोड़ के. आता भूप रागातील अवरोहातली एक रचना हसरत जयपुरी यांचे शब्द आहेत. शंकर जयकिसन यांचे संगीत. लव इन टोकियो या चित्रपटातील सुप्रसिद्ध गीत सायोनारा गात आहेत मानसी आपटे.
मी और बलिहारी कल फिर आऊंगी सायोनारा 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 सायोनारा। वा वा वा। हिंदी चित्रपटाप्रमाणे मराठी चित्रपटातही भूप रागाचं साम्राज्य आहे बरं का। साधी माणसं या चित्रपटातील जगदीश खेबुडकर यांचे शब्द व आनंद घन म्हणजे लता दीदींचं आणि राम कदम यांचं संगीत ऐरणीच्या देवा ऐकवत आहे वैशाली जोशी। देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे। लेऊलेन गरिबीचं चण खाऊ लोखंडाचं लेऊलेन गरिबीचं चण खाऊ लोखंडाचं जिना व्हावा आबरूच धनी मातुर माझा देवा वाघावानी तू दे आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे। जेव्हा भूप निसर्गाशी तादात्म्य पावतो निळ्या नभाचे धरणीशी असलेले नाते प्रेमाचे कसे असावे हे भूप रागाने साकार केले जाते। तेव्हा ऐकूया साहिर लुधियानी यांचं शब्द आणि रवी यांचं संगीत हमराज चित्रपटातलं नीले गगन के तले गात आहेत हेमांगी राजनेकर। नीले गगन के तले
वा. नाट्य संगीतातही भूप देशकार आहेतच. श्रीकृष्णाच्या प्रथम दर्शनाने स्वतःला विसरलेली रुक्मिणी आपल्या सख्यांना सांगते, सुजन कसा मन चोरी. गाण्याच्या पहिल्या आलापापासूनच आपल्याला निखळ भूप राग ऐकायला मिळतो. संगीत स्वयंवर नाटकातील हे पद कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांची शब्दरचना आणि भास्कर बुवा बखले यांनी संगीतबद्ध केलेले हे गीत सुजन कसा मन चोरी गात आहेत माया कुलकर्णी. कसा मन चोरी हा सुजन कसा मन चोरी सुजन कसा मन चोरी कसा मन चोरी कसा मन चोरी हा. भूप रागातला मध्यमाचा षडजग करून गायला का तो पहाडी होतो आणि तीव्र गंधाराचा कोमल गंधार केला की तो शिवरंजनी होतो. त्यातील तीव्र दैवताचा कोमल दैवत केला का कृष्णरंजनी. वादी संवादी यांचं अनोखं प्रतिबिंब असलेलं सिलसिला या चित्रपटातलं देखा एक ख्वाब हे भूपचे वादी आणि संवादी गंधार प्रमुख आणि दैवत उपप्रमुख असलेले. शब्दरचना आहे जावेद अख्तर आणि हरिवंशराय बच्चन यांची. संगीतकार आहेत अर्थात शिवहरी म्हणजे पंडित शिवकुमार शर्मा आणि पंडित हरिप्रसाद चौरसिया. सादर करीत आहेत सुशील हाटे आणि शीला निमकर. हॅलो हॅलो.
देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए, दूर तक निगाह में है गुल खिले हुए। देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए, दूर तक निगाह में है गुल खिले हुए। ये गिला है आपकी निगाहों में, फूल भी वो दरमिया तो फासले हुए। देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए, दूर तक निगाहों में है गुल खिले हुए। तेरी सांसों में बसी खुशबू तेरी, ये तेरे प्यार की है जादू भरी। तेरी आवाज है हवाओं में, प्यार के रंग है फिजाओं में। धड़कनों में तेरे गीत है मिले हुए। क्या कहूँ कि शर्म से है लब सिले हुए। देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए, फूल भी हो दरमिया तो फासले हुए। भूपराग म्हणजे मांगल्य, शुचिर्भूतता, प्रसन्नता. आता अनुभवूया संत तुकाराम महाराजांची रचना आणि श्रीनिवास खळे यांचं संगीत, जी चाल विवादी स्वर घेऊन नींद दिली आहे. अशी ही सुंदर रचना खेळ मांडियेला सादर करीत आहेत प्रतिभा सराफ आणि प्रिया राजे. खेळ मांडियेला वाळवंटी घाई, खेळ मांडियेला वाळवंटी घाई. नाचती वैष्णव बाई रे, नाचती वैष्णव बाई रे. द्रोह अभिमान गेला मावटणी, द्रोह अभिमान गेला मावटणी. एक एकाला गतील पायी रे, एक एकाला गतील पायी रे. खेळ मांडियेला वाळवंटी घाई, खेळ मांडियेला वाळवंटी घाई. नाचती वैष्णव बाई रे, नाचती वैष्णव बाई रे. वर्ण अभिमान विसरली याती, वर्ण अभिमान विसरली याती. एक एका लोटांगणी जाती, एक एका लोटांगणी जाती. निर्मळ चित्ते झाली नवनीते, निर्मळ चित्ते झाली नवनीते. पाषाणा पाझर सुटती रे, पाषाणा पाझर
असा हा शांत गंभीर भक्तिरसप्रधान संकेत प्रधान भूप मादक नेत्रकटाक्षांनी घायाळ करणाऱ्या उमराव जान या खास मैफिलीतही अवतरतो. गाण्यातील दुसऱ्याच ओळीपासून भूप विस्तारित आहे. शब्दरचना व संगीत रचना दोन्ही खयाम तर आशाताईंचा आवाज. अत्यंत लोकप्रिय असलेले हे गीत इन आँखों की मस्ती सादर करीत आहेत मानसी आपटे. आँखों की मस्ती इन आँखों की मस्ती मस्ताने हजारों है, मस्ताने हजारों है, इन आँखों से वाबस्ता, इन आँखों से वाबस्ता अफसाने हजारों हैं, अफसाने हजारों हैं, इन आँखों की मस्ती की. एक तुम ही नहीं तन्हा एक तुम ही नहीं तन्हा उल्फत में मेरी रुसवा, उल्फत में मेरी रुसवा, इस शहर में तुम जैसे, इस शहर में तुम जैसे दीवाने हजारों हैं, दीवाने हजारों हैं, इन आँखों की मस्ती की. मस्ताने हजारों हैं, मस्ताने हजारों हैं, इन आँखों की मस्ती की. असा हा राजा, पण याला बलदार चोपदार लागत नाहीत. एखाद्या शिलेदाराप्रमाणे 5 स्वरांचा गमकयुक्त आलाप तालापतून मर्दानी सौंदर्य बाळगणारा हा भूप भक्तिरसातून कसा ओसंडून वाहतो. संत चोखोबाच्या अभंगात रमणारा भूप, भूपची जलद गतीची सुरावट घेऊन अभंगाची चाल बांधली गेली. शब्दरचना संत चोखामेळा, संगीत रचना पंडित जितेंद्र अभिषेकी. समस्त मराठी मनावर कायमचा कोरला गेलेला हा अभंग अबीर गुलाल सादर करीत आहेत माया कुलकर्णी. अबीर गुलाल उधळीत रंग, अबीर गुलाल उधळीत रंग, रंग रंग अबीर गुलाल उधळीत रंग. नाथा घरी नाचे माझ्या सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझ्या
नाथा घरी नाचे माझा, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अबीर गुलाल उधळीत रंग, अबीर गुलाल उधळीत रंग, रंग रंग अबीर गुलाल उधळीत रंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे, नाथा घरी नाचे, हो नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. वाळवंटी गाऊ आम्ही, वाळवंटी नाचू, वाळवंटी गाऊ आम्ही, वाळवंटी गाऊ आम्ही, वाळवंटी नाचू, वाळवंटी गाऊ आम्ही. वाळवंटी गाऊ आम्ही, वाळवंटी नाचू, चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ, चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ. विठ्ठलाचं नाम घेऊ, विठ्ठलाचं नाम घेऊ, विठ्ठलाचे नाम घेऊ, विठ्ठलाचे नाम घेऊ. विठ्ठलाचे नाम घेऊ, विठ्ठल 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 विठ्ठल, विठ्ठलाचे नाम घेऊ, विठ्ठलाचे नाम घेऊ, विठ्ठलाचे नाम घेऊ. होऊन निसंग, होऊन निसंग, होऊन निसंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा, नाथा घरी नाचे माझा, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अबीर गुलाल, अबीर गुलाल, अबीर गुलाल उधळीत रंग, रंग रंग अबीर गुलाल उधळीत रंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी, नाथा घरी, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, सखा पांडुरंग, सखा पांडुरंग. फारच सुरेख मायाते. आज डॉक्टर रानडे यांच्या कलात्मक आणि अत्यंत शिस्तबद्ध अशा पद्धतीने शिकवलेल्या संगीताचा उगमापासून त्यांनी कसं शिकवलं याची एक झलक होती आणि अनेक गोष्टी शिकवल्या. पण संगीत उपासना हे आमच्या सगळ्या डॉक्टरांच्या व्यवसायामुळे होऊ शकली नाही किंवा व्यग्रतेमुळे आम्ही जाऊ शकलो नाही त्यांच्याकडे. पण संगीत समीक्षा कशी केली जाते हे मात्र अशा गुरूंकडनंच कळतं. डॉक्टर रानडे यांचा अभ्यास संगीत क्षेत्र, नाट्य समीक्षण, नाट्यक्षेत्र, ललितकला, तंत्रज्ञान, ध्वनिशास्त्र आणि असा अनेक विविधांगी होता. आणि त्यांच्या मते रागदारी संगीत म्हणजे स्वर संगीत, तिथे शब्द हे माध्यम परकं असतं. शब्दाकडे विशेष लक्ष न देता स्वरांच्याकडे आणि तालाकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. आता जगद्विख्यात गायक संगीतज्ञ
आलापातून बंदिशीच्या विस्तारातून निखळ भूप ऐकण्यास मिळतो. म्हणजेच मला वाटतं रश्मिताई, सेन्स ऑफ पीच, सेन्स ऑफ लाऊडनेस, सेन्स ऑफ टिम्बर, सेन्स ऑफ टाईम या अनुवंशिक असतात. परंतु रियाजाने बरोबर आणि मेहनतीने काय होते तर स्वरांचे गुणविशेष ओळखण्याची क्षमता, सेन्स ऑफ कॉन्सोनन्स, सेन्स ऑफ व्हॉल्यूम, सेन्स ऑफ रिदम या कुवती अंगी बांधून क्षमता वाढवून एकत्रित प्रकारेच संगीत क्षेत्रात प्रवेश करावा लागतो. संगीताची जाण महत्त्वाची, तसेच संगीत स्मृती ही महत्त्वाची, जी रियाजानेच वाढते. वासंतीताई, आपण संगीताचे परिणाम किंवा म्युझिक थेरपी म्हणतो, त्याचा सकारात्मकच उपयोग होईल असं नाही आणि हे अजून आपल्याला सिद्ध करायचं आहे. अनेक जण म्हणतात, अजूनही असे आहे की म्युझिक थेरपीने तुम्हाला खूप बरं वाटतं, ब्लड प्रेशर, डायबेटीस, त्या ग्रुपमध्ये सुद्धा मी आहे, पण तरीसुद्धा जे सिद्ध करायचे ते अजून झालेलं नाही. त्यामुळे केवळ संगीत मगाशी सांगितलं तसं तोंडी लावण्यासारखं ऐकायचं नाही. ऐकायचं असेल तर त्यात रस घेऊन ऐकायचं, मग ते भावगीत असू दे, सुगम संगीत असू दे, नाट्यसंगीत असू दे. आणि तरीही आजचा आमचा हा प्रवास हा कसा झाला हे आपल्याला ऐकायचं आहे त्यांच्याच बंधुराजांच्याकडनं. आणि गुरुजनांचं पाठबळ हे प्रत्येक कलेला असावंच लागतं. तर आजच्या संगीतमय कार्यक्रमाची सांगता करूया. वैभवशाली भूप हा वीररसाने अवतरित झाला तर कसा वाटतो. शब्दरचना राजा बडे, संगीतकार श्रीनिवास खळे, गायक शाहीर साबळे आणि स्फूर्तिगीत आहे जय जय महाराष्ट्र माझा. आपल्याला आत्तापर्यंत म्हणजे तुम्ही मोजलीत की नाही मला माहीत नाही, पण एकंदर 22 गाणी भूपरागावरली आत्ता सादर केली गेली. मूळ मला मुद्दा हा आहे की आमच्या सगळ्यांकडनं गाणी तयार करून घेणं हे अतिशय कठीण काम आमचा श्रीनिवास शेणो आहे, संवादिनीवर साथ करणारा, आणि दुसरा अवधूत काकतकर तबला. दुसरं कौतुक आणि अभिनंदन मी करायची गरज नाही, आपण सगळे जाणताच. रश्मिताईंनी एवढी मेहनत घेतली आणि मूळ संहिता, मूळ संकल्पना रश्मिताईंची होती. मला वाटतं आम्ही गेले 1.5-2 वर्षामध्ये करोनामुळे थोडंसं झालं, पण तेव्हापासून त्यांच्या डोक्यात होतं की भूपरागावर आधारित गाण्यांचा कार्यक्रम आपण करायचा. आणि शेवटी त्यांनी म्हणजे ते निश्चय तडीला नेला आणि करून दाखवलं. बरोबर. आणि दुसरी आमची वासंती गोखले, आपण दिलासा सगळे सदस्य त्यांना ओळखताच, म्हणजे अतिशय मेहनती आहे, अतिशय अभ्यासपूर्वक संहिता लिहिणारी आहे आणि आमच्या सगळ्यांच्या खानपानाची व्यवस्था, पोटापाण्याची व्यवस्था बघणारी देखील आहे. तर आमच्या सगळ्या सभासदांतर्फे आम्ही या सगळ्यांचे आभार मानतो. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. गोदावरी देवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी. एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. भीमथडीच्या तट्टानाया, भीमथडीच्या तट्टानाया यमुनेचे पाणी पाजा. जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. भीतीनं आम्हा तुझी मुळी ही
सुलतानीला जबाब देती जिभा, आसमानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा. सह्याद्रीचा शिव गर्जतो, सह्याद्रीचा शिव गर्जतो, शिवशंभू राजा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा. नमस्कार, मी अशोकजींच्या बंधुराजांना इकडे निमंत्रित करते. आपलं भाग्य आहे की अशोकजींचा आशीर्वाद आम्हाला लाभलाच, पण त्यांचं एवढं आवर्जून ऐकायला, म्हणजे आम्ही हा काही अगदी खूप शास्त्रोक्त ह्याचा कार्यक्रम नव्हता, आपणच बसवलेला आपल्याच ह्याच्यासाठी होता. आणि दुसरी गोष्ट तसंही असताना ते आवर्जून या कार्यक्रमाला आले, तर त्यांनी 2 शब्द बोलावेत असं मी त्यांना विनंती करते. माझं आणि संगीताचं पहिल्यांदा तरी 36चा आकडा होता. आणखीन त्याचं कारण फारच छोटं होतं, कारण आमची रूम जी होती ती 10 बाय 10 स्क्वेअर फूटची होती. आणखीन आमच्या घरी तेव्हा गजानराव जोशी अशोकला शिकवायला यायचे, आणि 10 बाय 10च्या खोलीत जर 7-8 मंडळी असतील शिकायला, तर यू कॅन इमॅजिन व्हॉट कॅन हॅपन टू द स्मॉलर चाइल्ड. तर मग संगीत सुरू झालं की मी पळून जायचो, परंतु हळूहळू तो 36चा जो आकडा होता तो 63 झाला. तो कसा झाला ते सुद्धा अशोकमुळेच झाला. तो म्हणाला, तुला संगीत आणि सूर ह्यांची जर आवड नसेल तर तालाची आवड सुरू कर. म्हणून मग मी तबला डग्गा वाजवायला शिकलो. ते सुद्धा पण फार काळ नाही, एखाद्या वेळेस 1 महिना असेल किंवा 2 महिना असेल, आता मला आठवत नाही, कारण त्याला बरीच म्हणजे 75 वर्ष तरी झाली असतील. पण सुरापासून तालापर्यंत हा माझा जो जर्नी होता तो त्याच्यामुळे झाला. काही गोष्टी देर कॅन बी टू मच ऑफ गुड थिंग. तसं संगीत हे माझ्याकडे फारच झालं, म्हणून मग माझी आवड आणखीन दुसऱ्या प्रांतात गेली, ती म्हणजे आर्किटेक्चर आणि पेंटिंग. आणि म्हणून मग मी आर्किटेक्चर आणि पेंटिंग याच्यामध्ये अभ्यास करायला सुरुवात केली. आपण माणसांकडनं शिकतो, तसंच तेव्हा मी निरनिराळ्या लायब्ररीत जायचो. रॉयल एशियाटिकमध्ये जायचो, युनायटेड स्टेट्स इन्फॉर्मेशन सर्व्हिस होती तेव्हा, ब्रिटिश काउन्सिल होती तेव्हा. आणखीन तेव्हा माझी दुर्गाबाई भागवतांची ओळख करून दिली अशोकने. आणखीन आपण ग्रंथ म्हणजे ईश्वर समजतो, पण दुर्गाबाईंचं तसं नव्हतं. ग्रंथ म्हणजे पुस्तक एवढंच त्या समजायच्या, आणि पुस्तक वाचून झालं की ठक्कन खाली टाकायच्या. तेव्हा हा सायंटिफिक ॲटिट्यूड जो आहे तो मी त्यांच्याकडून शिकलो. आणखीन अशोककडनं जर काय शिकलो असेल तर ते लायब्ररीत जायचं हे मी शिकलो. आणखीन अनेक लायब्ररीत जाऊन अभ्यास केला. तेव्हा संगीताचा अभ्यास काय, किंवा वाङ्मयाचा अभ्यास काय, किंवा आर्किटेक्चर किंवा पेंटिंगचा अभ्यास काय, अभ्यास करायचा हे मी त्याच्याकडून शिकलो. खरं म्हणजे मी 4च शब्द बोलणार होतो, तरी पण मी पुष्कळ बोललो. आणखीन मला वाटतं मी जे काय सांगितलं ते पुरेसं आहे. कुठल्याही क्षेत्रात तुम्ही अभ्यास करा, कुठल्याही क्षेत्रात तुम्ही नामवंत होऊ शकता, हे त्यांनी मला शिकवलं. थँक्यू. धन्यवाद.
बाकीशी ते बोलले. मला वाटतं का आजचा कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट झाला आणि सगळ्यांच्या तुमच्या चेहऱ्यावरून तर दिसतंय की तुम्ही सगळ्यांनी हा भूप रागाचा जो कन्सेप्ट होता तो एन्जॉय केला आहे. आणि आपल्याकडे आता लक्षात आलं की बरेच गाणाऱ्या आहेत आणि त्यांच्या कुठेतरी त्यांना वाव मिळतो आहे गाण्यांच्या मार्फत. त्यांची कला आपल्यापुढे त्यांनी सादर केलेली आहे आणि अगदी न थकता या वयालासुद्धा बऱ्याच जणी गात आहेत, बरेच जणं गात आहेत. तर त्यांचं सगळ्यांचं मी अभिनंदन करते आणि तुमच्याकडून असाच आम्हाला प्रतिसाद मिळत राहील याची मला खात्री आहे. आज अशोक रानडे यांचे भाऊ आलेले आहेत, त्यांची स्नुषा आपल्याकडे आहे जी वकील आहे म्हणून मला जास्त तिच्याबद्दल अभिमान वाटतं आहे कारण ती माझ्या क्षेत्रातली आहे म्हणून. पण तुम्ही दोघे इथे आलात, आवर्जून आलात, एवढ्या लांबून आलात, त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे खूप खूप आभार. आणि मला असं वाटतं की तुमचा असाच पाठिंबा आमच्या पुढच्या कार्यक्रमांनासुद्धा मिळेल अशी आम्ही आशा करतो. आणि तुम्ही सगळेजण इतक्या आत्मीयतेने सगळ्यांनी हा एन्जॉय केलेला आहे आणि वेळ भरपूर दिलेला आहे, त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे आभार. आणि अशाच तऱ्हेने आम्हाला पुन्हा पुन्हा पाठिंबा द्या, ॲप्रिशिएट करा. आम्ही त्यांची सगळ्यांची वाट बघत आहोत. थँक्यू व्हेरी मच. पुढच्या गुरुवारी म्हणजे 10 तारखेला एक विशेष कार्यक्रम आहे. तो संवेदनशील कवी आणि कामगार चळवळीतले कार्यकर्ते नारायण सुर्वे यांच्या जीवनपटावर आणि त्यांच्या साहित्यातील योगदानावर कार्यक्रम आहे. तर तो कार्यक्रम आपल्याला 10 तारखेला इथेच ह्याच सभागृहामध्ये